नमस्कार मंडळी. राजकीय पंचनामा या सदरामध्ये आपण आज गंगापूर विधानसभेच्या 1972 आणि 1978 या दोन विधानसभा निवडणुकीबद्दल माहिती घेणार आहोत. तर 1967 ला गंगापूर विधानसभेतून निवडून गेलेले बाळासाहेब पवार हे मूळ कन्नड तालुक्यातील होते आणि त्यामुळे 1972चा गंगापूर विधानसभेचा आमदार हा आपल्या मतदारसंघातील असावा असा एक मतप्रवाह समोर आला आणि त्यामुळे काँग्रेसच्या वतीनं ऍडव्होकेट लक्ष्मणराव मनार यांच्या नावाची शिफारस आपली तालुका, जिल्हा आणि राज्य कार्यकारिणीच्या वतीनं एकमतानं करण्यात आली आणि परिणामस्वरूप 26 जानेवारी 1972 ला ऍडव्होकेट लक्ष्मणराव मनार यांच्या नावाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. म्हणजे काय, विद्यमान जे आमदार होते गंगापूरचे बाळासाहेब पवार यांची उमेदवारी काँग्रेसच्या वतीनं काढण्यात आली होती. तर त्यावेळेसही प्रत्येक पक्षामध्ये गटबाजी असायची. साहजिकच काँग्रेसमध्येही दोन गट होते. हे गट आणि हे तट, या गटातटाचं जे राजकारण होतं आजच्यासारखं खालच्या स्तरावर गेलं नव्हतं, तर ते एका मर्यादेपर्यंत असायचं आणि त्यामुळे त्यावेळेस जी काँग्रेसमध्ये जी गटबाजी होती त्यामध्ये एक गट होता विद्यमान जे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक यांचा गट आणि दुसरा गट जो होता केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण यांचा. तर शंकरराव चव्हाण हे मराठवाड्यातले असल्यामुळे त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली की मी मूळ मराठवाड्यातील आहे आणि त्यामुळे मराठवाड्यातले जे उमेदवार आहेत तर तुम्ही मला विचारून द्यायला पाहिजे, तुम्ही उमेदवार कसे बदलले किंवा विद्यमान आमदारांचं तिकीट का कापलं, अशी तक्रार केल्यामुळे वरिष्ठांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन महाराष्ट्रात जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी 5 उमेदवार बदलले होते. त्यामध्ये गंगापूरचे उमेदवार बाळासाहेब पवार यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती. कन्नडचे जे उमेदवार होते त्यामध्ये जी ऍडव्होकेट लक्ष्मणराव मनार यांच्यासोबत जी नामदेव सपकाळ यांना उमेदवारी देण्यात आली होती ती बदलून पुन्हा एकदा शंकरराव चव्हाण यांचे जे व्याही होते नारायणराव नागतकर यांना देण्यात आली होती. बीडचे जे उमेदवार होते निवृत्तीराव उगले यांची उमेदवारी बदलण्यात आली होती. नांदेडचे उत्तमराव राठोड यांची उमेदवारी बदलण्यात आली होती आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक उमेदवार होते साताराचे भिलारे गुरुजी यांची उमेदवारी बदलण्यात आली होती. तर अशा प्रकारे या नाट्यमय घडामोडीनंतर गंगापूरची उमेदवारी बदलून पुन्हा एकदा विद्यमान आमदार काँग्रेसचे बाळासाहेब पवार यांना ही उमेदवारी देण्यात आली आणि पुन्हा एकदा एक मतदारसंघामध्ये असा एक चर्चा झाली की काँग्रेसचे जे पहिले उमेदवार आहेत ऍडव्होकेट लक्ष्मणराव मनार त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती. तर ते अपक्ष लढतील किंवा ते बंडखोरी करतील किंवा ते पक्षाचं काम करणार नाही अशी एक चर्चा मतदारसंघामध्ये रंगली होती. परंतु या चर्चेला स्वतः ऍडव्होकेट लक्ष्मणराव मनार यांनी पूर्णविराम दिला. त्यांनी एक मेळावा घेतला आणि त्यांनी असं जाहीर केलं की मी कुठलीही अपक्ष उमेदवारी दाखल करणार नाही, मी पक्षाच्या विरोधात जाणार नाही आणि मी पक्षाचं प्रामाणिकपणे काम करणार. तेव्हा पक्षाशी प्रामाणिक असणारे, तत्वांना जपणारी नेती मंडळी होती आणि त्यांना फळही मिळत होतं, त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि ही गोष्ट जेव्हा काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब पवार यांना समजली तर ते ऍडव्होकेट लक्ष्मणराव मनार यांच्यात गेले, त्यांचे आभार मानले आणि त्यांना घेऊन गंगापूर मतदारसंघ पिंजून काढला. परिणामस्वरूप असं झालं की ही जी निवडणूक झाली होती 1972ची, यामध्ये अपेक्षेप्रमाणे बाळासाहेब पवार हे प्रचंड मताने विजयी झाले. 5 मार्च 1972 रोजी ही निवडणूक झाली होती. 4 उमेदवार या निवडणुकीमध्ये मैदानात होते. त्यामध्ये काँग्रेसचे बाळासाहेब पवार यांना 28,812 एवढी मतं मिळाली होती. त्यांचे विरोधी उमेदवार विश्वनाथ भोसले जे की सीपीआयच्या तिकिटावर उभा होते त्यांना केवळ 8,225 एवढी मतं मिळाली आणि बाळासाहेब पवारांचं जे मताधिक्य होतं ते विश्वनाथ भोसले यांना मिळालेल्या मतांपेक्षा 2.5 पट अधिक होतं. म्हणजे त्यांचं जे मताधिक्य होतं ते 20,287 एवढं मताधिक्य. आणि यामागे एक मुख्य कारण असं होतं की ऍडव्होकेट लक्ष्मणराव मनार यांनी बाळासाहेब पवारांचं जे प्रामाणिकपणे काम केलं होतं, पक्ष आदेशाचं पालन करून त्यांनी जे काम केलं होतं, त्यामुळे बाळासाहेब पवार पुन्हा एकदा दुसऱ्यांदा गंगापूर मतदारसंघाचे आमदार झाले होते. आणि त्यामुळे वरिष्ठांना ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांना हे देखील जाणीव झाली की आपण एक प्रकारे ऍडव्होकेट लक्ष्मणराव मनार यांच्यावरती अन्याय केला होता. आणि त्यामुळे एप्रिल 1972 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त झाल्या होत्या. त्यामध्ये पहिल्या क्रमांकाने म्हणजे अगदी पहिला नंबर ऍडव्होकेट लक्ष्मणराव मनार यांचा लागला आणि त्यांनी केलेल्या प्रामाणिक कामाची बक्षिशी, त्यांनी पक्षाशी दाखवलेली एकनिष्ठा त्याच्या बदल्यामध्ये त्यांना तेव्हा विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली होती. आणि अशा प्रकारे त्यांची विधानसभेवर निवडून जाण्याच्या अगोदर म्हणजे वरिष्ठ सभागृहामध्ये त्यांची वर्णी लागली होती अवघ्या वयाच्या 32व्या वर्षी. आणि अशा प्रकारे आपल्या गंगापूर मतदारसंघाला ऍडव्होकेट लक्ष्मणराव मनार यांच्या रूपाने आणि बाळासाहेब पवार यांच्या रूपाने 2 लोकप्रतिनिधी लाभले. दरम्यानच्या काळामध्ये 1973 ला आपल्या मतदारसंघांची, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि जी आमदारांची किंवा सदस्यांची जी संख्या होती ती वाढवून 270 वरनं 288 करण्यात आली. आणि ही घटना 1973 ला म्हणजे 1973 ला मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि आमदारांची संख्या, विधानसभा सदस्यांची संख्या 270 वरनं 288 करण्यात आली.
या दरम्यानच 1975 आणि 76च्या दरम्यान देशामध्ये आणीबाणी लागल्याने 1977ला होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुका विधानसभेच्या या 1 वर्षाने लांबल्या आणि त्या 1978च्या मध्ये झाल्या. या दरम्यान काँग्रेसचं देखील विभाजन झालं. इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस असे 2 काँग्रेसचे भाग झाले आणि 5 वर्षांनी होणार निवडणुका 1978ला झाल्या. तर 1978ची निवडणूक होणार असल्याने विधान परिषदेचे जे आमदार होते ऍडव्होकेट लक्ष्मणराव मनार यांचाही कार्यकाळ 6 वर्षांचा होता आणि त्यामुळे त्यांचा कार्यकाळ 1978ला संपणार होता. त्यामुळे रेड्डी काँग्रेसच्या वतीने त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात जनता पक्षाचे आसाराम बनकरे हे मैदानामध्ये होते आणि एकूण 5 उमेदवार यावेळेस मैदानामध्ये होते. 25 फेब्रुवारी 1978ला झालेल्या या निवडणुकीमध्ये ऍडव्होकेट लक्ष्मणराव मनार साहजिकच अपेक्षेप्रमाणे त्यांचा विजय झाला. त्यांना जे मतं मिळाली होती 26,128. त्यांचे विरोधी उमेदवार जनता पार्टीचे आसाराम बनकर यांना 12,251 एवढी मतं मिळाली होती आणि अशा प्रकारे ऍडव्होकेट लक्ष्मणराव मनार दादा हे 13,877 एवढ्या मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन आमदार झाले. तर आता आपण या भागामध्ये 1972 आणि 1978च्या विधानसभेबद्दल आणि काही राजकीय घडामोडीच्या दृष्टीने पडद्यामध्ये घडलेल्या काही घटना आहे यावर आपण आता आज प्रकाश टाकलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण 1980, 1985 आणि 1990 या 3 विधानसभा निवडणुकींचा आढावा घेणार आहोत. याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर तोपर्यंत मी आपली सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.